किंवा जे काही आकडेवारी असते किंवा केलेलं काम असतं, आणि माझी एक सवय असते की मागच्या वेळेसचे रिपोर्ट बघायचे आणि ह्या वेळेसचे रिपोर्ट बघायचे, कंपॅरिझन तिथं झालं पाहिजे किंवा काहीतरी प्रगती आहे. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत मांढरेजींनी अतिशय उत्तम पद्धतीने केलेल्या आहेत. आणि निश्चितच माणसाचं जे कर्तृत्व असतं ते निश्चित त्याच्या फॅमिलीच्या अचिव्हमेंट वरती डिपेंड असतं. त्यांनी सांगताना मला सांगितलं की एवढं सगळं त्यांनी योगदान दिलेलं आहे की फक्त 42 दिवसाची मेडिकल त्यांनी त्यांच्या 32 वर्षाच्या कार्यकालामध्ये घेतली. अदरवाईज त्यांनी पूर्ण वेळ ही आरोग्य सेवा दिली. ज्या काही आधीमध्ये सुट्ट्या लागल्या असेल त्या सोडल्या तर अगदी टाकल्या मेडिकल किंवा टाकल्या ईएल, त्यांच्या ईएल लॅब्स झाल्या त्या पूर्ण त्यांच्या सर्व्हिसच्या कालावधीतल्या. म्हणजे बघा किती मोठं योगदान त्या व्यक्तीने दिलं. आणि म्हणजे एकही सुट्टी न घेणारा व्यक्ती, खरंच फॅमिलीला त्यांनी किती पद्धतीने हे केलं असेल. पण नाही, त्यांच्या ज्या सुविद्य पत्नी आहेत त्यांनी त्याच मुलाचा सहभाग किंवा त्यांना जो आधार किंवा सपोर्ट आपण जो म्हणतो तो त्यांनी दिलेला आहे. तर त्यांचेही खरंच आभार आहेत त्या बाबतीत. आणि त्याबरोबरच त्यांची 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. त्यांचा मुलगा इंजिनियर आहे, त्यांची मुलगी बीएससी कम्प्युटर सायन्स झालेली आहे, म्हणजे अच्छा बीएस इलेक्ट्रॉनिक्स झालेली आहे. म्हणजे ह्या सर्व कामामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या फॅमिलीकडे दुर्लक्ष नाही केलं. आज आपली मुलं घडवणं, आपले लहान लहान मुलं असतात, आपल्याला ते केजी मध्ये नर्सरीत पहिल्या वर्गात दुसऱ्या वर्गात किती टेन्शन असतं, बरोबर आहे. पण सगळ्या गोष्टी आहेत, भौतिक सुविधा आहे. आज आपण टॅब ओपन केला की त्यांचं ते ऑनलाईन एज्युकेशन सुरू आहे, काय या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्या काळामध्ये मुलांना सागूर सारख्या ठिकाणी ठेवणं, तिथून त्यांची शाळा करवणं आणि इतक्या मोठ्या एज्युकेशन पर्यंत ते अचीव्ह करून देणं, म्हणजे निश्चितच तो गुण त्यांच्यामध्ये होता आणि त्याला साथ दिली त्यांच्या सुविद्य पत्नीने. त्यामुळे आज जरी ते शासनाच्या सेवानिवृत्तीतून निवृत्त होत असतील तरी सागूर परिवारामध्ये ते कायम त्यांचं सदस्यत्व याच्यामध्ये राहणार आहे आणि ते मोठे सभासद किंवा मोठा एक व्यक्ती म्हणूनच राहणार आहेत. आणि आज ज्यांना तुम्ही चार्ज देणार आहात किंवा जो काही चार्ज हँडओव्हर आज होईल तोही तुम्ही नंतरही तुम्ही सांभाळावा, ऑफ द रेकॉर्ड. या गोष्टी तुम्ही कराव्यात आणि तुमच्या संपूर्ण पुढील वाटचालीसाठी अतिशय मनापासून शुभेच्छा. संपूर्ण आयुष्य तुमचं निरोगी राहो. तुमच्या पत्नींना सुद्धा शुभेच्छा आणि तुमच्या मुलांना सुद्धा शुभेच्छा. नमस्कार, मी सिद्धार्थ कृषी समृद्धीच्या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आहे. दर्शको, आपण बघितलंच असेल की मार्च महिन्यापासून जागतिक महामारी कोरोना या परिस्थितीत कोरोना योद्ध्यांनी खूप अत्यंत मौलिक जबाबदारी बजावलेली आहे. हाच एक विषय घेऊन आपण आज माझं गाव माझं शेतकरी हा विषय घेऊन कृषी समृद्धीची टीम पोहोचली होती साऊर गावामध्ये. आणि एकंदरीत तिथला परिस्थितीचा आढावा घेत असताना आपण तेथील 150 लोक बाहेरून मुंबई पुण्याहून रेड झोन मधून आले असताना तिथे कोरोनाबाधित व्यक्ती आढळला नाही. याचं सर्व श्रेय जर जात असेल तर गावकऱ्यांना आणि त्यांच्या समवेत आरोग्य विभागात असणारे जे कोरोना योद्धे आहे असेच अशोक गंगाधरजी मांडळे. आणि आज आपण सांगताना मला सांगावंसं वाटतं की आज वैद्यकीय सेवेतून त्यांची सेवा निवृत्ती होत आहे. असेच व्यक्तिविशेष आपल्याशी जुळलेले आहेत. आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत आरोग्य विषयक आणि त्यांच्या या जीवन प्रवासाविषयी. नमस्कार सर, सर्वप्रथम आपण आमच्या दर्शकांना नाव सांगावं. माझं नाव अशोक गंगाधर मांडळे, मी आरोग्य सहाय्यक पुरुष या पदावरून आज रिटायर होत आहे. अच्छा सर, एकंदरीत आरोग्य सहाय्यक पदावरून निवृत्त होताना कदाचित आपला हा प्रवास या साऊर उपकेंद्रात कसा सुरू झाला आणि आजपर्यंत त्याचा अनुभूती आपण स्पेशली आमच्या दर्शकांना सांगावं. माझी एकूण नोकरी आहे 31 वर्ष 8 महिने 17 झालेली आहे. मी 18 वर्षामध्ये हा PHCला आहे. आणि कोरोना विशेषतः कोरोनामध्ये जे कोरोना साथ आली आहे जानेवारीमध्ये इंडियामध्ये आले ते, तर हे साधे आम्ही लोकांनी भरपूर म्हणजे प्रयत्न केले आहेत साथ कंट्रोल करण्यासाठी. प्रत्येक गावात सर्वेक्षण करून सगळी उपाययोजना करून आणि प्रामाणिकपणे काम करून साथ म्हणजे नियंत्रण ठेवले. याचं श्रेय सगळं आमच्या इथले कर्मचारी अधिकारी यांना जाते. त्यांनी फार मोलाचं काम केलं. नक्कीच सर, आपणा सर्व डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांची या कालावधीत खूप मोलाची अशी कामगिरी राहिली आहे. सर, मला तुम्हाला परत असा प्रश्न उपस्थित करावंसं वाटते की एकंदरीत आपण ज्यावेळेस आरोग्य सहाय्यक म्हणून या PHC मध्ये कार्यरत होतात त्यावेळेस आपल्या कर्मचाऱ्यांसोबत आपला कशा पद्धतीचे हितसंबंध होते? फार चांगले संबंध होते माझे, घरगुती प्रकारचे. अच्छा, चांगले संबंध असले चांगले काम होते. नक्कीच सर, फार महत्वाचे. नक्कीच सर, आपण आज सेवा निवृत्त होत असताना आपणास यावेळेच्या या क्षणाविषयी अनुभूती कशी आहे, म्हणजे आपणास काय वाटतं सांगावंसं वाटतं? मला
त्यांच्याकडे दूर जाण्या फार दुःख होत आहे आणि त्यांनी फार चांगल्या प्रकारचं काम या PCला केलं आहे. नक्की सर, मला एक सांगावं की ज्यावेळेस आपण आला त्यावेळेस अहूर प्राथमिक आरोग्य केंद्राची काय स्थिती होती आणि आपण आल्यानंतर आपण त्याच्यात काय बदल केलेत हे जे आपण आमच्या दर्शकांना सांगू इच्छिता. मी ज्यावेळेस जॉईन झालो म्हणजे 18 वर्षापूर्वी त्या PCचं एवढं काही काम समान नव्हतं, पण ज्यावेळेस अधिकारी आले नवीन चांगले साहेब जेव्हा आले तेव्हापासून PCचं कामात फार सुधारणा झाली आणि PCला NQS त्यांनी मिळवून दिलं आणि बरेच पुरस्कार त्यांनी या PCला मिळवून दिले. त्यांच्या सगळे कर्मचारी, अधिकारी आणि लोकांचा सहभाग त्या कामात आहे सर. नक्की सर, आपल्या कारकिर्दीमध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्राला कुठले पुरस्कार असे मिळाले जे आपण सांगू इच्छिता. आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला, NQS पुरस्कार मिळाला, नॅशनल लेवलचा NQS पुरस्कार मिळाले, बरेच पुरस्कार असे मिळाले. महत्वाचा आहे NQS आणि आनंदीबाई जोशी पुरस्कार, असे बरेच पुरस्कार मिळाले, बरेच यादी आली. सर, आपण ज्यावेळेस या आरोग्य क्षेत्रात काम करण्यासाठी जॉईन झाला त्यावेळी आपण कुठला प्रेरणा घेऊन आपण या क्षेत्रामध्ये कार्यरत आला की प्राथमिक आरोग्य केंद्र हे आपलं एक ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेलं आहे. एकंदरीत या ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देताना आपली काय अनुभूती राहिली. सगळे गरीब लोक असतात, त्यांना कुठं म्हणजे प्राण असून जाता येत नाही, तर PC जे ग्रामीण भागात आहे PC तर गरिबांच्या सेवेसाठीच आहे सगळ्या. कारण श्रीमंत सगळं ग्रामीण जातात, गरिबांनी कुठं जात आहे, त्यांना सेवेसाठी फार महत्वाचं आहे. आजकाल भरपूर म्हणजे सुविधा झाल्या आहे, शासनाने बऱ्याच योजना राबवण्यात येतात, त्या गरीब लोकांची फार चांगली व्यवस्था आहे. सर, आपल्या जीवनातल्या या जो आपण सेवा या प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली, किती दिवसापासून आपण इथे सेवा देतात. 18 वर्षापासून सेवा देत आहे. 18 वर्ष. बघितलं दर्शको, 18 वर्षापासून जे आरोग्य सहाय्यक इथे सेवा देत आहेत आणि या सेवा देत असताना त्यांचा अनुभव अत्यंत फार सुंदर आला की ज्यांचा आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत जो सांगड आहे, जो मेळ आहे, तो अत्यंत सुंदर पद्धतीने राहिला. आपणास मी दाखवू इच्छितो की इथे जो बसलेला सर्व त्यांचा सहकारी वर्ग आहे आणि आज एवढ्या छान प्रकारचा निरोप समारंभाचा कार्यक्रम इथे घ्या. या कार्यक्रमाच्यावरूनच आपणास माहिती पडेल की हे अधिकारी नसून एक मित्रत्वाच्या भावनेने हे आपल्या सर्व परिवारांसोबत इथे त्यांनी सेवा दिलेली आहे. सोबतच आपण जाणून घेणार सर, असा आहे आपला काही एखादा किस्सा आहे का की जे स्मरण आहे का की आठवण आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या आकस्मिकपणे एखादं काम आपणास आलं आणि त्यावेळेस आपणास खूप म्हणजे सामाजिक बांधिलकीमधून ते करावं पाडलं, असा काही तुमच्या जीवनातला एखादा प्रसंग जो आपल्या दर्शकांना सांगता येईल. असा प्रसंग तारासामध्ये आउटब्रेक झालं होतं अचानकपणे 15 मेला. त्यावेळेस अचानक भयानक परिस्थिती उद्भवली होती. 500 पेशंट एका वेळेस निघाले होते. त्यावेळेस म्हणजे भरपूर लोकांना म्हणजे एकही मृत्यू होऊ दिला नाही. आमच्या साहेबांनी त्यावेळेस भरपूर सहकार्य केलं आणि तो प्रसंग फार महत्वाचा. एकही मृत्यू आम्ही तिथला होऊ दिला नाही. अच्छा सर, सेवानिवृत्ती झाल्यानंतरचा हा प्रवास जे सेवेत अधिकारी असतात त्यांच्यासाठी फार म्हणजे वेगळा असतो की ज्या लोकांना सकाळपासून ते सायंकाळपर्यंत जनसंपर्कात राहणं, सेवा देणं हे असते. सेवानिवृत्तीनंतर आपली काय करण्याची इच्छा आहे किंवा आपण काय करणार आहात. यांना सुद्धा सेवानिवृत्तीत मला शेती वगैरे लक्ष द्यायचं आहे. माझ्याकडे शेती आहे आणि यांना सुद्धा मदत करायची आहे. नक्की सर, आपलं आमचं चॅनल सुद्धा कृषी समृद्धी आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आमचं खंबीर व्यासपीठ आहे. आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी झटत असतो आणि आपण सुद्धा शेतकरी बनणार आहात किंवा आहात हे आम्हाला आनंदास्पद वाटतं. आणि सर, शेतीमध्ये यापूर्वी आपण कधी काम केलं होतं का. सगळंच काम केलं शेतीचं. माझ्याकडे संत बगीचा वगैरे आहे, गहू वगैरे सगळं घेतलं आहे. प्रत्येक पिकाचं मला महत्व माहित आहे. सगळं कोणती फवारणी करायची, काय करतं, निंदन गतीचे याचं सगळं मला याचा अभ्यास आहे. आणि माझ्याकडे शेती आहे. मी शेतकरीचा ओरिजिनल मी शेतकरी आहे. ते दिवस फार चांगले ते शेतीतले. सर, आमच्या कृषी समृद्धी वृत्तवाहिनीतर्फे तुम्ही आमच्या या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता. शेतकऱ्या म्हणजे आत्महत्या करू नका. फार खराब आत्महत्या करते, फार खराब आहे. कठीण प्रसंगात येतातच. आत्महत्या हा पर्याय नाही. बरोबर. नक्कीच सरांनी आता सुचवल्याप्रमाणे की परिस्थिती ही माणसावर येतच असते, पण त्या परिस्थितीला समजून घेऊन त्यातून मार्ग काढणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून समस्येला
गुंडाळत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा, अशी एक संदेश आपल्या कृषी समृद्धीतर्फे सरांनी आपणास दिलेला आहे. सर, जाताना परत मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारावासा वाटतो की आपण ही जी सेवा दिली, 16 वर्षाची सेवा आरोग्य विभागाला दिली, या आरोग्य विभागाच्या सेवेतून निवृत्त होत असताना आपला परिवारातील ज्यावेळेस आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यावेळेस आपले सहपरिवार तुम्ही इथे राहत होतात का? सहपरिवार. मग विषय नाही, म्हणजे सोबत राहत असताना आणि सहपरिवाराने सुद्धा येथे या प्राथमिक आरोग्य केंद्राला आपलं परिवार म्हणून इथे सेवा दिली आहे. आणि अशोक गंगाधरजी मांदळे हे आरोग्य सहाय्यक म्हणून येथे 16 वर्षापासून इथे कार्यरत होते. दर्शक हो, असेच अधिकारी आपल्या आरोग्य सेवेत उत्तरोत्तर यावं आणि आमच्या ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करावी आणि अशाच थाटामाठामध्ये चांगल्या पद्धतीने सामंजस्यात हसत खेळत त्यांचा समारोप व्हावा, ही नव्यानच बाब आपल्या आज निदर्शनास आली. आणि जाता जाता आपण सुद्धा आपल्या वृत्तवाहिनीतर्फे सरांना निरोप समारंभाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. सर, कृषी समृद्धीसाठी आपण आपला अमोलिक वेळ दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपलं उर्वरित आयुष्य हे परतही रुग्णांच्या सेवेतच जावं अशी आमची इच्छा आहे आणि आपण आपलं आरोग्य सुद्धा संतुलित सुदृढ राहावं अशी इच्छा करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.